नमस्कार फॅमिली, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मी पण मजेत. आजच्या दिवसाची सुरुवात आपल्या सुंदर सकाळच्या दृश्याने झाली. आमच्या एरियामधला हा सकाळचा निसर्ग खूपच सुंदर दिसत आहे. तुम्ही या व्लॉगमध्ये पक्ष्याचा आवाज ऐकू शकता. किती सुंदर असा आवाज येत आहे. ते ऐकल्यानंतर मन एकदम प्रसन्न असं होऊन जातं. त्यानंतर मी टेरेसवरून खाली आले. खाली आल्यानंतर हा आहे माझ्या घराचा पार्किंग एरिया. पार्किंग एरिया सर्वप्रथम मी क्लिनिंगसाठी घेतला. पार्किंग एरियामध्ये व्यवस्थित असा झाडू मारून घेत आहे. आजची सुरुवात स्वच्छता आणि सकारात्मकतेने पार्किंग एरिया क्लिनिंग पूर्ण झाली. स्वच्छ परिसर, सुंदर विचार. त्यानंतर मी किचनमध्ये आले आणि किचनमध्ये येऊन आटा मळण्यासाठी घेतला. नंतर मी फ्रेश झाले. फ्रेश झाल्यानंतर मी माझ्या घराच्या मंदिरामध्ये आले. हे आहे माझ्या घरातील छोटंसं मंदिर. त्या मंदिरामध्ये मी आता देवपूजा करत आहे. तुम्हाला दाखवेनच माझी देवपूजा. हे बघा, फायनल आत्ता माझी झाली आहे देवपूजा. कशी दिसते माझी देवपूजा? आवडली का तुम्हाला? नक्की सांगा मला. ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. चला, आता मी बनवत आहे लंच. कारण माझ्या तेजसची आत्ता बस 8 वाजता येते, त्यामुळे मला सर्वप्रथम लंच हा बनवून घ्यावाच लागतो. हे बघा, तेजस किती नखरे करतो ब्रश करण्यासाठी. हा त्याचा लंच तयार झालेला आहे. लंच हा पॅक करून बॅगेमध्ये आत्ता मी भरून ठेवला. त्यानंतर तेजसला असं व्यवस्थित रेडी केलं. हा आहे त्याचा स्कूल युनिफॉर्म. नंतर एक 5 मिनिटांनीच माझ्या तेजसची स्कूल बस आली. त्यानंतर त्याच्या पप्पाने त्याला बसमध्ये बसवलं आणि पाठवलं. इतक्यातच माझ्या मैत्रिणीचा मुलगा आला. तो दादा दादा बाय बाय करण्यासाठी आला, परंतु तितक्यात त्याची बस निघून गेली. त्यानंतर मी आले आतमध्ये आल्यानंतर मी झाडांना पाणी घालण्यासाठी घेतलं. झाडांना पाणी घातल्यानं मन एकदम तृप्त असं होऊन जातं. माझ्या घराच्या एरियामध्ये मी असे खूप सारे छोटे छोटे प्लॅन्ट्स लावले आहेत. कारण मला प्लॅन्ट्स लावायला खूप आवडतात आणि त्यांची काळजी घ्यायलाही आवडते. नंतर मी स्टेप्स आणि पार्किंग एरिया व्यवस्थित असा धुवून घेतला. त्यानंतर वायपरने पाणी काढणं चालू होतं. सर्व पाणी हे मी वायपरने काढून घेतलं आणि त्यानंतर मी हॉलमध्ये आले. हॉलमध्ये आल्यानंतर मी हॉलची क्लिनिंग स्टार्ट केली. इतक्याच माझा छोटा मुलगा त्याच्या पप्पाच्या मागे लागला की पप्पा मला काहीतरी खायला द्या. त्यासाठी त्याचे पप्पा गेले. त्यानंतर मी घेतला सोफा क्लीन करण्यासाठी. सोफाही व्यवस्थित क्लीन करून झाला आणि हा आहे माझा साई. त्यानंतर मी आले किचनमध्ये आल्यानंतर मी थोडंसं पाणी पिऊन घेतलं. त्यानंतर मी गॅस वगैरे व्यवस्थित असा क्लीन करून घेतला. आता मी किचन वट्टा घासून घेते. अशा प्रकारे मी आज किचन ओटा व्यवस्थित असा क्लीन करून घेतलेला आहे आणि वायपरने पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे. कसा दिसतोय माझा किचन ओटा? तितक्यात माझ्या मैत्रिणीने आवाज दिला. आम्ही दोघींनी थोड्याशा खिडकीतूनच गप्पा मारून घेतल्या. हा आहे माझ्या किचनमधील मनी प्लॅन्ट. असा होता माझा आजचा दिवस. इव्हनिंगला मी चहा बनवला आणि आम्ही दोघींनी मस्त असा चहा घेतला. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले का? माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा.